मामन बाबू बाईने जातो काय घुम जातो बाबू चिव गाणं कशी म्हणत असते सांगू बाबू तुले. चिव ये दाना खाय पाणी पे बोलून जा असं म्हणायचं. बापरे तुला टिक्की वाजवता येऊन राहिली बाबू. वाजून दाखव बरं बाबू. श्री वाजून दाखव बरं. बोललेले मोठं समजून राहिलं रे तुले. बापरे श्री टिकले वाजून राहिला बाबा बाबा. माहिती नव्हतं याला टिकले वाजवता येते म्हणून. हा मीच त्या गाणी त्याला चिवचं गाणं शिकून राहिली होती. तर तेवढ्या उशिरात तो टिकल्याच ओळख वाजवायला लागला. आणि मी म्हणा टिकली टिकली. त्याला भलंच समजलं टिकली म्हणजे येलेच म्हणते म्हणून. हा बरोबर वाजून दाखवते पण. बाबू खिडकीपासून ये ये रे उतर तिथून इथं बस. घडून काहीतरी बोलून राहिला. म्हणते मी नाही येत असं काहीतरी म्हणून राहिला. बोलण्याचा लय प्रयत्न करते म्हणतो आता. 1-2 महिन्यात तू बोलतेस पण. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का ह्याची. आम्ही दोघं जण गाणी रूममध्ये होतो. हा कणी समोरच्या आपल्या हॉलमध्ये होतं. याच्या आप्पाजीचा कणी असा पलंगावर कणी मोबाईल होता. याच्या आप्पाजीला कसा फोन येते. मग याच्या आप्पाजी कशी करते. याला माहिती आहे ना असे करते म्हणून. हा काय करे माहित आहे त्याच्यासारखा कणी फोनाला उचललं आणि फोनावर मग त्याच्यातून काही आवाज येईल तिकडून. त्या यानं कणी घेतलं आणि दड त्याच्यात 2-4 भुक्के मारल्या म्हटलं. बोलत नाही म्हणून कोणी तिकडून. बाबा बाबा बोलले करू लयच गुण दाखवून राहिलं बाप्पा. तुम्हाला याची एक गंमत सांगू काय. एक दिवस का नाही हा लढून राहिला होता. मी काय म्हटलं त्याला आजीने मारला का बाबू आजीने मारला का. हा कसा करते माहीत आहे. मग मी म्हटलं त्याला खरंच आजीने मारलं का. आधी कसा करे म्हटलं. जसं त्याला तुम्ही मारलं बा असं सांगे तो बदनाम झालं ना लेकरू. मोठं मत झालं लेकरू. सांगशील का बाबू कोण मारलं तर माय ना. तरी कॉल येत आहे बाई. चल मी बघते माझा कोणाचा कॉल आला तर. मला तुम्हाला गीताची गोष्ट सांगितली म्हणून मला माडीवर यावं लागलं. तुम्ही खालीच बोलली असती. पण असं आहे गीताचा विषय बोलता बोलता माझा एखादा शब्द जर घरच्यांना ऐकू गेलं. गीताचे आपलं खूपच आहे ना करून ठेवलं तिनं कांड. तर आपल्याला घरात बोलता नाही मला. काय म्हणत होत तू गीताचं काय काय आहे सांगू माय तुले. दिवसांदिवस ही पोरगी म्हटलं हाताच्या बाहेर चालली म्हटलं. आज का नाही फक्त फुलं आणायला गेली. एवढ्या उशिरात गेली म्हटलं ते कुठं तरी. भेटायला गेली का फोनवर बोलायला गेली. कुठं गेली कुठं नाही बाई. आणि मग अर्धा तास झाला मी इकडे तिकडे पाहिलं. कोणाला सांगताही नाही येत. नाही तर मग बातशी होते. इकडली तिकडे गोष्ट जाते. मग चुपचाप राहावं लागते ना. फक्त आता मी तुला सांगू शकतो मग कोणाला सांगू शकतो. करू दे तिले नखरे काहीच नाही. एक पोरगा आपल्याला गवसला आहे. ते पोरगंही चांगलं आहे सगळं. फक्त जरासा दूरचा आहे तो पोरगा. आपल्याला लवकरीचं लग्न करायचं आहे. पण विचार गावात गोष्ट फैली नाही पाहिजे. चांगलं पोरगा आहे आपल्या हातून निघालं नाही पाहिजे. तू इथं दाखवा लागते पण आपल्याला इले. याला गावात असलं तर मग एखाद्या जणांना सांगून दिलं तर मग त्याच्यात काडी पडते ना. कुठं जमलेले काम बिघडून देऊ शकते ना. पण मी कसं म्हणू ग. मला एक विचारच पडला ना. बा तुमचं घर गिर असून बा आपल्या इथं कशाला दाखवायचं असे म्हणू शकते ना. पण आता काय सांगायचं गाई मला तर विचारच पडला. कर बाई तू काही विचार कर लवकर. आपल्याला 5-6 दिवसात त्या ताईला बोलावून घ्यायचं आहे. त्याच घरी बोलावायचं आहे. गावात जर बोलावलं तर कुठून त्याच्या कानू कोणी जाते उलीची गोष्ट. तर तू काय कर बरोबर त्या घरच्याला तू समजाव काय समजायचं आहे. तर आज रात्री पण तू मला फोन कर. मी त्याला फोन करतो तिकडे. मग ते पाहून येते. आणि आपण काय आहे तर लवकर करून घेऊ. कसं आहे मी ऐकलं ते पोरगं चांगलं आहे बा. आम्ही इकडे तिकडून लई माहिती घेतली. चांगलं आहे. आणि काय आहे असं चांगलं पोरगं आल्यावर गमाला पुरते काय. हे आपल्याला इथं कुठे खाली पाहायचं काम आणलं. आता माझ्या घरचे समजूतदार आहे म्हणून मी जर असं समजून सांगेल तर ते बरोबर इकडलं मी लावून देतो. आणि बातच त्यांना हे करतो म्हणा मी. त्याचा काही विषय नाही आहे. नाईटचे लोक चांगले आहे म्हणून दुसऱ्या इकडले असते तर कसं होईन वाय सांग बरं. बाई नीता बाबू लढून राहिला. ये बाई कुठं गेली तर ये लवकर. बाई आईसोबत बोलत आहे तुम्ही पाहता येईल त्याला. राहते तो 5-10 मिनिट वागवा त्याला. मग मी येतोच खाली. मी आईसोबत बोलून राहिली महत्वाची बोलून राहिली. हो बाई जाणं अधिक सासूबाई ना तुझी जाणं काय एवढं बोलून राहिल्या बा महत्वाचं पाहायला गेली ना. आई पाहते ना ते. तू कशाला टेन्शन घेते. त्यांच्याकडून पायऱ्याच चढणं नाही होत. आणि त्या काही येऊन नाही पाय फक्त आवाज देते त्या. मी सांगितलं त्याला पाहते त्याचा काही विषय नाही. अर्धे घंटा वागवते त्या. बरोबर नुसतं रडतच राहते. गावात आणत राहते मलाही. बाई तर तुला जास्त आठ नाही आहे त्याचा. आणि तरी त्याला तू विशेष म्हणत राहतं. तू सासूच वागवते बाई तुला चांगलं घर भेटलं चांगली रात जाय. आणि त्याचा टुचक बोलत मुजत जो आपल्या घरच्यासारखी. तिथं चांगली वार आहे. कसं आहे एवढं चांगलं घर भेटाली नशीब लागते. तुला चांगलं घर भेटलं बाई. आणि चांगली रात जाय. मी तुला एवढं समजून सांगतो. हे गीत तिथं कशीच ऐकत नाही. कसं होईन तर बापा. आणि आता हिचं तुला सांगतो आपण म्हणून राहिलो तिचं प्रेम आहे त्या पोरावर. आणि हिचं जर आपण कोणाच्या सोबत लग्न लावून दिलं पोरगी राहीन का मला नाही वाटत बाई.
तसं नसते. हां, लग्न जुळल्यावर राहते म्हटलं काही नाही. लग्नाचं जुळायच्या अगोदरच असे करत असते, मग समजत असते त्याला. आपल्या आईबाबाचं विचार नाही करत असते काय एवढी काही नाही आहे. करून ती विचार करून मी तिला पाहतो. तसं आहे म्हणा, लज्जी करत असते विचार. एवढंही नसते वाई. एवढी केली की तिला बेकार नको समजू तू. कशाला प्रेमावाल्या पाहिल्या काही नाही. लग्न जुळल्यावर राहते त्या. काय करत नाही का संसार. तिला असे म्हणून ते करा ना चांगला संसार. असं नसते. तर काही विचार करू नको. चांगला विचार करून चांगलाच होते आपल्यासोबत. बापा आता देवालाच माहीत. ते लग्न जुळण्याचं कोण चान्सेस सांगितलं तुला सांग का नीता. ह्या लग्नात म्हणजे आपला मधातला माणूस जो आहे तो इतका पक्का आहे. एवढी चांगली गॅरंटी देते आपल्या पोरीची देते. आणि आपलं म्हणजे लग्नाचं जुळूनच देते. नाही तर दुसरा एखादा माणूस असला तो जुळून द्यायच्या मार्गी नाही राहत. कसं तुटून याचाच विचार करते. हा मधातला माणूस चांगला पक्का आहे त्याच्यानं चान्सेस आहे. बरं रे श्री बाळा इतका रडतो. शांत राहा ना. शांत राहा ना बाळा. रडता रडता दमने मावून राहिला पण रडतेच रडते. पण याच्या मायचं काही येणं सुचून नाही राहिलं, समजून नाही राहिलं. एवढी फोनवर बोलू राहिली, एवढी गुंग आहे का काय माहित. ताई या हो, हा खूप रडून राहिला हो ताई. कधी पण आहे तिचं काम सोडूनही नाही येत. आता फोनवर बोलून राहिली तर येऊन नाही राहिली. हातचंही काम अशीच टाकत नाही. एवढं लेकरू लढते आदमुस होते तरी तिला काही वाटत नाही. तू दिसल्याबरोबर कसं उभं झालं नाही आई कर राहिलं. फक्त माझाच आरसा पाहिजे ना. त्यात तेवढाच रडते तू. आरसा दिसला का शांत बसतो. आई माझी आई म्हणत होती का बा आपल्या गीताला बा का तुमच्याच घरी दाखवू बा. हो ना, आपली काय हरकत आहे. त्याच्या घरी दाखवलं का आपल्या घरी दाखवलं का सारखीच आहे बाई. कुठेही दाखवलं तर माही पोरगीच होईन ते. तर बाबांनी तिथंच दाखवलं असतं. पण आईचं म्हणणं आणि बाबाचं म्हणणं असं पडलं का आता बाबाला काही सुचत नाही. जेव्हापासून बाबाची तब्येत बिघडली होती तर बाबाला काही बरं वाटत नाही. तर बोला चालायचं एवढं जमत नाही. आता तुमच्या इच्छे बा आप्पाजी आहे बा तर ते बोलतात बा असं त्यांचं म्हणणं पडलं. तर तुमच्याच घरी जाई आहे सर्व आहे आणि तुम्ही करू लागले ह्या बा दोघी तिघी. तर मग पाहुणे इथंच दाखवायचं बा त्यांचं म्हणून. नाही तर ते घरीच दाखवलं असतं आई त्यांनी. काही अशी म्हणाली का पैशा गिशाचा जो खर्च होईल ते आम्हीच देऊ बा. ते काही तुम्ही करू नका बा असं म्हणे आई. घर होईना बाई परक होई काय. इथेही दाखवलं का आणि तिथेही दाखवलं का. आणि पैसे खिशाचं काही नाही. आमचीच पोरगी असल्यासारखी आहे ते. जाऊ दे ती बहीण होय तर मग पुराची कोणी ना कोणी होईच ना. सही होय. दाखवलं तर का होते. असं काय इस्टेट चालली का आपली. कोमल तुला काहीतरी हरकत नाही ना इथे पाहुणे वगैरे दाखवले तर. असली हरकत होत आई. ती माझी बहीण तुमची बहीण तर माझी बहीण नाही का. माझं नाही इतकं ताई इतकं काम. फायनली सगळेजण मानले. आता मी आईला सांगेन कॉलवर करून का इथं दाखवा म्हणून.